शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे माझ्याबरोबर आहेत। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहतात, त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही राज्यभर फिरताय, कसं एकंदरीत वातावरण पाहायला मिळतंय? एकतर लोकांना निवडणूक आहे माहिती आहे, पण तरी उन्हाचा तडाखा, त्याचबरोबर अवकाळी पडणारा पाऊस, तर काही वेळेला येणारं ढगाळ वातावरण आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे झालेले नुकसान, याच्यामुळे थोडं पूर्व विदर्भामध्ये आपल्याला मतदानाचा टक्का घसरलेला दिसलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजही मतदानाचे वेगवेगळे जे दिवस आहेत ते प्रत्येक दिवसाची माहिती लोकांना नाही आहे। त्यामुळे एकाच जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी मतदान असतं तर त्याच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या शहरांमध्ये दुसऱ्या तारखेला मतदान आहे। तर म्हणून मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असं बोलत असताना विनंती केली की आपल्या भागामध्ये या तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी तुम्ही जरूर मतदान करा। ही माहिती अल्पशिक्षित आणि सामान्य लोकांपर्यंत जर का पोचली तर ते मतदानासाठी प्रवृत्त होतील। दुसरी मोठी अडचण आहे म्हणजे लग्नकार्य, देवाच्या जत्रा अशा खूप या काळामध्ये असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्या जत्रा किंवा बाकीची कामं सांभाळून पहिलं मतदान करा आणि मग बाकीच्या गोष्टी करा, हे सुद्धा लोकांपर्यंत भिनवणं आवश्यक आहे, ते पोचणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे परदेशी जाणारे पण भरपूर सुशिक्षित लोक आहेत, त्यांनी त्यांची विमानाची वगैरे त्यांना वेळा बदलायची इच्छा नाही आहे, परंतु त्यांनी ती रिशेड्यूल केली नाही तर त्यांना मग नंतर सरकारवर काहीच टीका करायचा अधिकार नाही आहे की आम्हाला हे मिळत नाही किंवा आम्हाला ते मिळत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाहीतला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार कुठला असेल तर तो आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, रोजगाराचा अधिकार आहे, तो मतदानाचा अधिकार आहे। त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी व्हायला पाहिजे। ताई, जेव्हा शिवसेना एकसंघ होती त्यावेळी शिवसेनेला 22 जागा मिळाल्या होत्या, आता मात्र कुठेतरी 8-9 जागांवरती समाधान मानावं लागतंय असं चित्र दिसतंय। त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक नाराज आहे किंवा विविध जे आता ज्यांना तिकीट नाकारण्यात आलंय असे नेते सुद्धा नाराज आहेत। या सगळ्याचा फटका कुठेतरी बसू शकतो असं वाटतंय का? असं नाही आहे, आम्ही एकसंध होतो त्याला 18 खासदार निवडून आले होते, तिकीटं 23 मिळाली तरीसुद्धा, आणि 18पैकी 13 विद्यमान खासदार शिवसेनेकडे आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला तिकीटं साधारण 15 किंवा 16पर्यंत जातील। आणि उद्धव ठाकरेंच्याकडे तर त्यांच्याकडे 5च खासदार विद्यमान गेलेले आहेत, तरी त्यांना 21 तिकीटं त्यांनी घेतलेली आहेत। मुळामध्ये किती तिकीट आपण घेतो याच्यापेक्षा किती निवडून आणतो हा महत्त्वाचा आहे। त्यामुळे शिवसेना कुणाबरोबर जनता आहे आणि महायुतीबरोबर सरकार सगळं येणार याच्याबद्दलचा फैसलाच मुळे 4 जूनला होणार आहे। नाराजीचा विषय म्हटला तर प्रत्येक गोष्ट राजकारणामध्ये मनासारखी घडत नसते, कुटुंबात घडत नसते, आयुष्यात घडत नसते। जे काही समोर सत्य येतं, वस्तुस्थिती येते, त्यामधून स्वतः उमेदीने प्रतिकूलतेला अनुकूल बनवण्यालाच राजकारण म्हणतात। आणि त्यामुळे मला असं वाटतं ही नाराजी जी आहे ती पक्षप्रमुखांनी, आमच्या मुख्य नेते जे आहेत एकनाथजी शिंदे यांनी जो त्यांचं सगळं निरीक्षण केलं त्यातून त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे। त्याच्यात मुद्दाम कोणाला तरी डावलायचा विषय नाही आहे। ताई, 2 जागांचा तिढा अजून सुद्धा कायम आहे। एकीकडे श्रीकांत शिंदे यांची सुद्धा उमेदवारी जाहीर झाली नाहीये, तर काय नेमकं कारण आहे, का उमेदवारी जाहीर? हा एक तुमचा फार गैरसमज आहे आणि तुमची माहिती अपुरी आहे। ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस यांनी शिंदेंची म्हणजे त्यांच्या चिरंजीवांची श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली, त्याच्यानंतर लगेचच शिवसेनेचं ते ठरलेलंच होतं, शिवसेना भाजप मिळून किती जागा त्यांना मिळणार, फक्त 2 जागांचा विषय बाकी, आणि ते सुद्धा त्यांचे फॉर्म भरायच्या वेळ अजून त्याला वेळ आहे, जवळजवळ 7-8 दिवस आहे आणि म्हणून त्याला उशीर लागलेला आहे। तर जसे टप्पे आहेत त्याप्रमाणे योग्य वेळेला ते निर्णय केले जातील। नाशिकचाही निर्णय लवकरच जाहीर होईल। ताई, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच संदीपान भुमरे यांनी अर्ज भरलेला आहे। दुसरीकडे तुमचेच आधीचे सहकारी आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, इम्तियाज जलील सुद्धा उभे आहेत। दोन्ही शिवसेनेच्या वादामध्ये त्यांना कुठेतरी फायदा होईल असं वाटतं? मला असं वाटतं की शिवसेना एक अतिशय, आणि तिथली जी जनता आहे संभाजीनगरमधली, ही मुळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बाजूनी असलेली, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अतिशय आदर असलेली आणि त्याच्यासाठी, त्या अस्मितेसाठी काही करायला तयार होते असे ज्यांचे पूर्वज होते, अशा प्रकारची एक वीर स्वरूपाची लोकं आहेत सगळे। ते कुठल्याही प्रकारचा अन्याय ते सहन करत नाहीत आणि त्याच्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ही जी बोक्याची भूमिका तुम्ही म्हणता आहात त्यापासून नक्कीच लोक सावध राहतील। आणि ज्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहेत, मग त्यात औरंगजेबाच्या थडग्याबद्दलची भूमिका असेल किंवा ते त्याच्या संदर्भात काही सरकारने कायदा सुव्यवस्थेचा विषय केला की लगेच दंगे घडवायचे आणि बाकीच्या समाजाला आपल्याकडे फरफटत आणायचं, आणि ज्या प्रकारचं राज्य स्वतः औरंगजेबाचं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंची देवळं पाडण्यामध्ये स्वतःचं एक सामर्थ्य आणि समाधान मानलेलं होतं। त्यांना संगीताचा
आणि बाकीच्या अनेक हिंदू कलांचा राग होता, कलांचा नृत्याच्या संदर्भात. आणि एका अर्थाने मी असं म्हणेन की अत्यंत रक्तरंजित इतिहास असणारा ते राजा होता. या पार्श्वभूमीवरती नंतर जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा झाला त्याच्यामध्ये हजारो लोकांनी स्वतः बलिदान दिलं, त्याच्या सशस्त्र असा प्रतिकार केला. आणि त्यावेळेला निजामाचं जे सैन्य होतं त्यांची पद्धत अशी होती की गावात जायचं आणि शेतात वगैरे ज्या महिला दिसतील त्यांना पळवून नेऊन मुसलमान करून टाकायचं. तर त्या सगळ्यामध्ये त्यांनी बदल केला. त्याच्यात महिलांनीसुद्धा एवढी भूमिका घेतली की एक तर महिला होती की तिच्याकडे चाकू असायचा आणि कोणी जर का हल्ला केला तर तिथे त्यांना यमसदनाला पाठवत होती. सशस्त्र क्रांती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आमच्या सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्याबद्दल अतिशय गौरवपूर्ण असं काम सातत्याने केलेलं आहे. मग त्यात फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. त्यामुळे इथली जनता जी आहे त्यांना पूर्ण कल्पना आहे की या ठिकाणी परत अशा पद्धतीने लांडग्यांचा उच्छाद मांडायचा का शिवप्रेमी लोकांचं शिवराज्य स्वीकारायचं याच्याबद्दलचा निर्णय नक्की जनता करेल. आणि म्हणूनच एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी संदीपान भुमरे या वर्षानुवर्ष काम केलेल्या शिवसैनिकांना आणि मंत्री असले तरी अतिशय साधेपणाने लोकांच्यात मिसळणाऱ्या नेत्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोक आज अगदी अस्वस्थ आहेत की ज्यावेळेला जात्यांध लोकांचे झेंडे भगव्याच्या बरोबर नाचताना समाज पाहतो त्यावेळेला त्याचं खूप दुःख जनतेला होतं आहे. आणि त्याचंसुद्धा प्रतिबिंब आपल्याला निवडणुकीत पडेल. संभाजीनगर हे शहराच्या नेहमी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अतिशय अभिमान होता. आणि ज्यावेळेला मोठे साहेब सभेला यायचे त्यातल्या अनेक सभांना मी स्वतः उपस्थित होते. माझं मोठं भाग्य की स्टेजवरती उपस्थित होते, साहेबांचे भाषण तिथून ऐकलेले आहे. वंदे मातरम साहेबांच्या सोबत आम्ही म्हणू शकलेलो आहे. आणि अशी मुंग्यांची रांग जशी दिसावी तसं वरून पाहिलं स्टेजवरून की अशा महिलांच्या झुंडीच्या झुंडी तिथे येताना दिसायच्या. आणि त्या काय यायच्या की शिवसेनेच्या भगव्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. हा विचार संभाजीनगरच्या जनतेचा आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि विकास या दोन्हीसाठी म्हणून ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करतील असं मला वाटतं. आत्ताच तुम्ही महिलांचा मुद्दा सांगितलात की महिला खूप मोठ्या संख्येने यायच्या, तर महिला सक्षमीकरणाचा कुठला मुद्दा तुम्ही यावेळेस फोकसला ठेवताय? एक तर बचत गटांना 15,000च्या पर्यंत खेळतं भांडवल दिलं जात होतं ते 30,000पर्यंत दिलं जाणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका या ज्या महिला सेवेचं काम इतकं चांगलं करतात त्यांना पगार वाढवून दिलेला आहे. महिलांना मोबाईल फोन दिलेले आहेत. आमचा विचार पूर्वीचा प्रस्ताव आहे, म्हणजे आत्ता मी निवडणूक आचारसंहितेत काही जाहीर करणार नाही, परंतु महिलांना खूप पायी चालत जावं लागतं तर 2 व्हीलर्ससुद्धा दिल्या पाहिजे. तसं मी स्वतः शिफारस सभागृहात पूर्वी देखील केलेली आहे. महिला सुरक्षिततेसाठी पावलं उचललेली आहेत. त्याचबरोबर वयोश्रीसारख्या योजना की ज्याच्यामध्ये कानाची मशीन्स असतील, चष्मे असतील, आधाराची काठी असेल, वॉकर असेल, दाताच्या कवळ्या असतील, या सगळ्या गोष्टी 65च्या वरच्या सर्व नागरिकांना मोफत मिळणार आहेत. त्याखेरीज महिलांना अर्ध तिकीट दिलेलं आहे आणि जे वय झालेले आहे त्या नागरिकांना पण तिकिटातून सवलत दिलेली आहे. त्यामुळे स्त्रीचा सन्मान म्हणजे स्त्रीचा अधिकार ही भूमिका माननीय एकनाथजी शिंदे यांची आहे. आणि ज्याच्यामध्ये 4थं महिला धोरण जाहीर झालेलं आहे. शहरात जर का विचार करायचा झाला तर शहरामधल्या लोकांना भेसळीशिवायचा कृषी उत्पन्नाचा बाजार मिळावा, म्हणजे मग फळं असतील चांगली किंवा भाज्या असतील त्या चांगल्या मिळाव्या म्हणून शेतात पिकलेली चांगली रसरशीत फळं आणि भाज्या थेट आठवडी बाजारातर्फे शहरात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही चालना देतो आहे. आणि बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंनासुद्धा खूप चालना देऊन त्याला उत्पादन मिळण्यासाठी नेटवरून त्या मिळाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू राहायच्या असतील तसं शहरातली किंवा खेड्यातली गृहिणी खुश राहिली पाहिजे. आणि उच्च शिक्षणामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखाच्यापेक्षा कमी आहे त्यांना उच्च तंत्र शिक्षणात संपूर्ण मोफत शिक्षण देखील सरकारने जाहीर केलेलं आहे. काही वेळेला मुली STचं तिकीट नाही म्हणून आत्महत्या केलेल्या सुद्धा आहेत. अशा वेळेला आईवडिलांवर त्या मुलींचा भार पडू नये म्हणून सरकार मायबाप पालकाच्या भूमिकेमध्ये आहे. ताई, महिलांविषयी आता आपण बोलतोय आणि एकीकडे आपण पाहतोय की संजय राऊत जे आहेत ते वारंवार नवनीत राणा असतील किंवा अशा विविध नेत्यांवरती खूप खालच्या भाषेमध्ये टीका करतात. तुम्ही कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की त्यांच्याकडच्या काही वैयक्तिक ज्या माझ्याकडे बाबी पोचलेल्या आहेत त्याच्यापर्यंत मी त्यांच्याशी सुद्धा बोलून थोडं सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते अतिशय माझ्यावरती संतप्त झाले आणि मी या गोष्टीत का पडते याच्याबद्दल त्यांना खूप माझी चीड आलेली होती. तरी मी तो त्यांचा सगळा संताप आणि माझ्यावरचं चिडणं हे सहन केलं. आणि तरी मी त्या मुलीला असा सल्ला दिला होता की तुम्ही कोर्टामध्ये जा आणि त्या कोर्टामध्ये तुम्ही हा न्याय मिळवायचा प्रयत्न करा. पण दुर्दैवाने तिला कोर्टातसुद्धा न्याय मिळालेला नाही आहे. परंतु जे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये
स्वतःच्या ठराविक स्त्रियांचा आदर करत असतील पण दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा अधिकार हिसकावून घेत असतील आणि तिच्याबद्दल अशा प्रकारचं असभ्य बोलत असतील की जी भाषा आपण आपल्या मुलींबद्दल वापरू शकत नाही, आपल्या कुटुंबातल्या बहिणीबद्दल वापरू शकत नाही, ती भाषा ते जेव्हा इतर महिलांबद्दल वापरतात त्याच वेळेला मला असं वाटतं की ते एक मानव किंवा माणुसकीचा अधिकार मानणारी व्यक्ती नसून केवळ एक स्वतःच्या वर्चस्वाच्याबद्दल एक पछाडलेलं व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. ताई, राज ठाकरे आता बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यांनी. मात्र तुम्हाला असं वाटत नाही का की राज ठाकरे यांना स्वतः त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना मतांचं राजकारण करता आलं नाही, त्यांना स्वतःचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत, मात्र त्यांना तुमचा कितपत फायदा होईल असं वाटतं? असं आहे, निवडणुकीत फक्त निवडून आणणं हा विषय नसतो. खूप वर्ष शिवसेनेला सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नव्हतं. दुसरं, तुम्ही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहाल तर अनेक पक्षांना 60-65च्या वर आमदार निवडून आणता आले नव्हते. याचा अर्थ 288 पैकी 65च आमदार निवडून आले. तसा विचार केला तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनाच असे मिळाले. फक्त अपवाद 2 म्हणजे 95ला शिवसेनेला 83 मिळाले होते आणि आता 105पर्यंत आणि अपक्ष धरून 120पर्यंत भाजप पोचलेली आहे. त्यामुळे असा चौरंगी मॅन्डेट जर का नेहमी मिळत असेल तर त्याच्यात काय होतं की खूप चुरस होते आणि त्याच्यामुळे छोटे छोटे पक्ष जे असतात त्यांचा जनाधार संपत जातो. पण याचा अर्थ त्यांची मतं अस्तित्वात असतात असं नाही आहे. त्यांच्या मतांनीसुद्धा 3 नंबरची व्यक्ती ही 1 नंबरला जाऊ शकते आणि 2 नंबरची व्यक्ती जी आहे ती 4 नंबरला जाऊ शकते. आणि हा सगळा जो आहे तो टक्केवारीचा आणि सगळा निवडणूक संख्याशास्त्राचा विषय आहे. दुसरं, त्यांचे कार्यकर्ते उत्साही आहेत, ते चांगले सेवाभावी काम करतात, त्याचबरोबर संघर्षातसुद्धा पुढे असतात. त्यामुळे त्यांनी फक्त मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे. पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज आम्ही सर्व काम करतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 2 मार्ग, 2 नद्या एकत्र जाऊन महासागराला मिळत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. ताई, लोकसभेत त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्याच्या बदल्यात विधानसभेत मदत करावी असं बोललं जातं आहे की अशी चर्चा त्यांच्यामध्ये झालेली आहे. तर विधानसभेत जर त्यांना जागा दिल्या तर कुठेतरी आणखीन जागा कमी होतील तुमच्याच असं वाटतं? हा सगळा विषय पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी काहीच भाष्य करणं योग्य होणार नाही. पण बेरजेचं राजकारण करण्यासाठी काही वेळेला काही निर्णय पक्ष जो घेत असतो ते दूरगामी राज्याच्या हिताचे निर्णय घेणंही आवश्यक असतं असं मला वाटतं. ताई, अंबादास दानवे असं म्हणतात की उपसभापती आहात तुम्ही, तर तुम्ही प्रचार कसा काय करताय, तर याला तुम्ही काय प्रतिक्रिया? या संदर्भात मी काही बोलण्यापेक्षा डॉक्टर अनंत कळसे जे विधान परिषदेचे सचिव म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ दिलेला आहे तो, आणि त्यांचं लेखीसुद्धा टिप्पण तयार केलेलं आहे ते मी देते. पण त्याच्यात 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे आपण पक्षीय पद्धत स्वीकारलेली आहे, त्यामुळे जो आमदार तिथे येतो तो कुठल्या तरी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून येतो आणि मग ते आमदार मुख्यमंत्री होतात किंवा विरोधी पक्षनेते होतात. तसंच कुठल्या ना कुठल्या पक्षाचं ज्यांचं बहुमत असतं त्याच्यातून अध्यक्ष ठरवले जातात आणि सभापती उपसभापती ठरतात. इंग्लंडच्या लोकशाहीमध्ये असं होतं की जे स्पीकर, 1 स्पीकर ऑलवेज ए स्पीकर, म्हणजे जे एकदा झाले सभापती ते कायम सभापती राहतील आणि त्यांना पुढच्या निवडणुकीत बिनविरोध लोकांमधून निवडून दिलं जाईल. विधान परिषदेत म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणजे तिकडच्या लोकसभेमध्ये अशा प्रकारचे नियम पूर्वी तिथे होते. आज तसे नियम कुठेच नाही आहेत. त्यामुळे आमच्याकडचे जे पूर्वीचे मान्यवर मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये शिवाजीराव देशमुख होते, नासर फरांदे होते, त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा हरिभाऊ बागड्यांसारखे आहेत की जे सगळीकडे प्रचाराला जात होते त्यांच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून उलट असे की आम्ही शेवटी लिहून देतो डिक्लरेशनमध्ये की आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, निवडून येतो त्यावेळेला मग आम्ही सभापती किंवा उपसभापती बनतो. त्यामुळे ते आम्ही शिवसेना लिहून दिले. म्हणजेच मग आमच्या पक्षाच्या ज्या अध्यक्षांनी आम्हाला AB फॉर्म दिले आणि आम्हाला तिकीट दिलं त्यांनी जे पक्षाची ध्येय धोरणं प्रचार प्रसाराचं काम सांगितलं असेल ते काम करणं हे सुद्धा आमचं कर्तव्यच असतं. कारण राजकीय पक्षाच्या मधली आपण ही पीठासीन अधिकाऱ्यांची पद्धत जी आहे ती निवडलेली आहे. पण तुम्ही त्यांचं मतसुद्धा जरूर, त्याचा आम्ही व्हिडिओ पाठवतो, त्याच्या आधाराने तुम्ही त्याच्यावरती जरूर भाष्य करा. दुसरं मला एक छोटंसं सांगायचं आहे की 2019ला ज्यावेळेला मी उपसभापती तेव्हाही होते आणि त्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती तेव्हा सगळीकडे माझं नाव स्टार प्रचारक म्हणून दिलेलं होतं. त्याच्यात अंबादास दानवे होते, अनिल देसाई होते, अरविंद सावंत होते, विनायक राऊत होते आणि स्वतः उद्धवजी मुख्य नेते होते. म्हणजे त्यांच्या यादीमध्ये माझं नाव चालतं पण एकनाथ शिंदेंच्या यादीमध्ये नाव चालत नाही. हे कुठली समानता आणि लोकशाही म्हणायची, हा मला प्रश्न विचारावासा वाटतो. ताई, बारामती सध्या फोकसवरती आहे सगळीकडे, तुम्हाला काय वाटतं काय होईल नेमकं बारामती? नाही, मी याच्याबद्दल काही भाष्य करू शकत नाही कारण शेवटी लोकांचा जनादेश आहे.
परंतु सुनेत्राताई पवार यांचं काम, त्यांनी खूप वर्ष एक कौटुंबिक व्यक्ती म्हणून काम करता करता सर्व अजितदादांचं लोकशाहीचं काम, लोकसभेचं काम, विधानसभेचं काम पूर्णपणाने चांगलं पार पाडलेलं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की एक आदर्श पुरुष चांगला कर्तृत्व दाखवतो, त्याची पत्नी पाठीमागे असते. मग एखाद्या पत्नीच्या पाठीमागे पुरुष वर्ग उभा राहिला तर काय हरकत आहे असं मला वाटतं. तर एक शेवटचा प्रश्न आहे की मुरलीधर मोहोळ यांनी आज अर्ज भरला आहे. पुणे लोकसभेत काय चित्र दिसतं असं वाटतं? पुणे लोकसभेमध्ये नेहमीसारखं बेरजेचं अतिशय चांगलं असं आज तुम्ही पाहिलं की राजकारण झालेलं आहे, चांगलं समाजकारण झालेलं आहे. आणि अगदी गणेश भक्तांच्या प्रश्नापासून ते सावित्रीबाई फुल्यांच्या शाळेचं जतन करण्यापर्यंत निर्णय पुणे शहरात झालेले आहेत. टेकड्यांचं पर्यावरण वाचवण्यात आलेलं आहे. वेगवेगळी विद्यापीठं होती, त्या वेगवेगळी महाविद्यालयं होती, त्यांची विद्यापीठं झालेली आहेत. IT सेक्टर मजबूत झालेलं आहे, मेट्रो देण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे शहर हे फक्त निवृत्त नागरिकांचं न राहता ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी वृद्धांसाठी म्हणून एक कक्ष सगळ्या सर्व पोलीस आयुक्तांना केलेलं आहे. आज मी वाचलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ह्याच्यात म्हटलं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही आयोग करणार. पण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी तक्रार प्राधिकरण ऑलरेडी सरकारने कायद्याने केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ज्येष्ठ नागरिक तक्रार करू शकतो की माझं कोणी पालनपोषण करत नाही आहे. तर या सगळ्या योजना करण्याबरोबरच विकास, समृद्धी, पायाभूत सुविधा, प्रकल्प पूर्ण करणं, ही सगळी कामं जशी केलेली आहेत तशी पुण्यावरती माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांचंही चांगलं लक्ष आहे. अजितदादांनी तर इथे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचंसुद्धा DPCच्या माध्यमातून उत्कृष्ट काम आहे. त्यामुळे पुणेकर विचार करतील की दूरदृष्टीने चालणारं शासन आपल्याला पाहिजे का जवळून आपल्या सगळ्या प्रश्नांना धावून येणारे लोक पाहिजेत, जसे मुरलीधर मोहोळ आहेत. नक्कीच माझ्याबरोबर नीलमताई गोरे होत्या. त्यांनी विविध प्रश्नांवरती आपल्याशी बातचीत केलेली आहे. त्याचबरोबर 13 तारखेला पुणे शहराचं मतदान पार पडणार आहे, 7 तारखेला बारामतीचं मतदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा, घराबाहेर पडून मतदानाचा जो टक्का आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करा, अशा प्रकारचं आव्हानसुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996622004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.